हा चक्काजाम आम्ही केलाय गोव्यातल्या लोकल जो दहशत माजवली आहे ज्या लोकांनी आणि जे ह्या सगळ्या टुरिस्टवर अत्याचार करतायत. ही टुरिस्ट काय फुकट येत नाहीत गोव्यात, हे पैसे देऊन येतात, स्वतःचे पैसे कष्टाने खर्च करतात इथे येऊन आणि त्यांच्यावर हे लोक दादागिरी करतात, उपकाराची भाषा बोलतात की तुम्ही का गोव्यात आला. काल माझ्या सोबत घडलेला किस्सा, माझ्या सोबत माझी फॅमिली, माझ्या भावाची 5 वर्षाची मुलगी, माझी वहिनी सगळेजण होते. एकाने दारू पिऊन आमच्या गाडीला आपटला, त्याच्यावर उतरून बोलायचं म्हटलं तर शिवीगाळ केली, मारहाण चालू केली. मारहाण चालू केल्यावर आम्ही व्हिडिओ काढायला चालू केल्यावर 40 लोक जमून 4 भावांना आम्हाला सगळ्यांना माझ्या डोक्यात बाटली फेकून मारली. पोलिसांना फोन केला, पाऊण तास पोलीस आले नाहीत. पोलिसांना रात्री बोलल्यावर पोलीस काय सांगतात की नाही लोकल असतील, दारू पिऊन बोलले असतील, साहेब तुमच्याशी हे केलं असेल, हे ह्यांचे उत्तर. अरे ह्यांचं काय, हा मास टुरिझमवर चालता ना तुम्ही, आणि टुरिझमवर चालता आणि आम्हालाच तुम्ही टुरिस्ट, अरे आम्ही तर शेजारी आहे तुमचे, आम्ही पाणी देतो तुम्हाला आणि तुम्ही आम्हालाच हे करता. आणि तिथले सगळे लोक महिलांवर हात उचलले, लहान पोरांवर, 5 वर्षाची पोरगी. अरे माझी भाची एवढं त्रास. हा त्रास सहन करणारी एकही गाडी, एक मुंगी पण जाऊ देणार नाही सावंतवाडी आणि गोवा बॉर्डर क्रॉस होऊ देणार नाही, काही झालं तरी. एकंदर हा प्रकार कुठे आणि मांजरेम एरियामध्ये घडला. मोरजिम अजूल कॅफे होता, त्याच्या समोर हा घडला. तिथे सगळी लोकलची माणसं होती आणि त्यांनी लोकलची माणसं, आम्ही लोकल आहे तुम्ही इथे कशाला आलात, ह्याच्यावरनं वाद करत आमच्या बरोबर मारहाण केली. एकंदर तुम्ही गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पेयशी बोललात, त्यांनाही सांगितलं, त्या ठिकाणच्या स्थानिक पोलिसांकडे तुम्ही रिक्वेस्ट केली, तर काय त्यांच्याकडून उत्तर तुम्हाला आलंय? पोलिसांचं उत्तर मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी सांगितलं लोकल आहेत. आम्ही सांगितलं साहेब तो दारू पिऊन होता, तर तो म्हटला साहेब रात्रीचं दारू पिऊनच असणार. हे पोलिसांची उत्तरं होती. शेवटपर्यंत आम्हाला मदत केली नाही. आम्हाला सांगितलं उलट साहेब तुम्ही कशाला अडकताय याच्यात, कशाला जाताय, तुमची गाडी महिनाभर कोर्टात अडकून पडेल, तुम्ही कशाला. आम्ही एवढं सांगितलं साहेब ऍटलीस्ट त्यांना बोलून वॉर्निंग द्या. त्यालाही ते पोलीस तयार नाहीत. गोवा पोलीस, मांजरेम पोलीस 112 नंबरला मी फोन केला होता. सीएम साहेबांना फोन केला, सीएम साहेबांना त्याच्यानंतर फोन केला, सीएम साहेबांच्या पीएनना. त्यांना सांगितलं, त्यांना फोन करून एवढे तास झाले, काहीही रिस्पॉन्स नाही आणि आता आमचा फोन उचलत नाही. मग जर हेच असेल तर मग ठीक आहे, आम्ही महाराष्ट्रात आहोत, महाराजांचं महाराष्ट्र आहे आणि इथे एका पोरांवर हात उचलले, हात पाय छाटलेले आहेत. ही पोरं जोपर्यंत इथे येऊन हे शेवटचं, इथून पुढे कोणही होते. एकही गाडी